लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान विरोधकांकडे विकासाचे कुठलेच मुद्दे नसल्याने ते व्हायबल झाले असून वैयक्तिक पातळीवर टीका टिप्पणी करीत आहेत। पण सांगली जिल्ह्याला वेगळी परंपरा आहे, त्यामुळे त्यांनी राजकारणातील आचारसंहिता पाळावी आणि वैयक्तिक टीका करू नये, अन्यथा जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा संजय काका पाटील यांनी टीकाकारांना उद्देशून दिला आहे। या जिल्ह्याची परंपरा वेगळी आहे। या जिल्ह्याने राज्य पातळीवर देश पातळीवर काम करणारे नेते या जिल्ह्यामधून तयार झालेले आहेत। तेव्हा या सगळ्या बाबींचा विचार केला तर व्यक्तिगत टीका टिप्पणी करण्यापेक्षा विकास कामांच्या बाबतीमध्ये बोलावं आणि या विकास कामांच्या बाबतीत बोलण्याकडे काही मुद्दे नसतील तर माणूस मग अशा व्यक्तिगत टीकेवर येतो। तो आदर्श सगळ्यांनी पाळावा, अन्यथा जशाच तशा पद्धतीनं उत्तर तर दिलं जातं राजकारणामध्ये, ते होऊ नये। राजकारणात ती आचारसंहिता पाळली पाहिजे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं। यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा। तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा